जिंके भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज होतीये आणि या सभेच्या निमित्ताने खासदार धनंजय महाडिक गट आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे। त्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे। महाडिक कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या या दूध संघावर विविध आरोप करत सतेज पाटलांनी ताबा मिळवलाय। नेते थेट सभेत उतरून जाब विचारत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गोकुळच्या सभा वादळी ठरतायत। या वर्षीच्या सभेत सुद्धा याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचं दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे। या सभेमध्ये हे दोन गट म्हणजे महाडिक गट आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ज्ञानेश्वर, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळ दूध संघाची ख्याती आहे आणि या दूध संघाची सर्वसाधारण सभा आज दुपारी 1 वाजता होणार आहे। या सभेच्या निमित्ताने हे दोन्ही गट आहेत ते सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने येणार आहेत आणि हे दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन या निमित्ताने करण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। खरं तर महाडिक गटाकडे हा गोकुळ संघ होता, सुमारे 35 वर्ष हा दूध संघ होता। मात्र 2 वर्षापूर्वी सतेज पाटील यांनी हा संघ ताब्यात घेतला आणि त्यानंतर पहिल्यांदाच ही सभा आहे ती सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये होत आहे, कारण कोरोनामुळे ही सभा गेल्या वर्षीची ऑनलाईन झाली होती आणि या सभेच्या निमित्तानं सत्ताधारी सतेज पाटील गटाला घेरण्यासाठी महाडिक गटानं सुद्धा व्यूहरचना आखलेली आहे। तर सतेज पाटील गटाने सुद्धा या संदर्भात जे महाडिक गट प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर देण्याची तयारी केलेली आहे। मात्र दोन्ही नेते या सभेच्या निमित्तानं या सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहून आमने सामने येणार आहेत, त्यामुळे सभेस्थळाचं वातावरण आहे ते पूर्णपणे तापल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून हे दोघं रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत एकमेकांवरती राजकीय आरोप प्रत्यारोप करतायत आणि त्याचे पडसाद आज गोकुळच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केल्याचं पाहायला मिळते। सभेची तयारी आहे ते पूर्ण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी कडक असा पोलीस बंदोबस्त आहे ते तैनात प्रशासनाने केलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर दोघे नेते या सभेला उपस्थित राहण्यामुळे तणावाची परिस्थिती सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मात्र विरोधक महाडिक गट ज्या प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतील त्या प्रश्नांना सत्ताधारी सतेज पाटील गट काय उत्तर देणार आणि या उत्तरांचं जर समाधान नाही झालं तर महाडिक गट नेमकी काय भूमिका घेणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या सभेच्या अनुषंगाने सगळ्या अपडेट्स आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। पुढची महत्त्वाची बातमी आता आपण बघूया। एका जाहीर कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस प्रवेशाच्या ऑफरबद्दलचा एक किस्सा सांगितला। दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलेली होती, पण मी विहिरीत उडी घेईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही, असं उत्तर दिल्याचं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं। कभी भी यूज एंड थ्रो वाला काम नहीं करना चाहिए। अच्छे दिन हो बुरे दिन हो, जिसका हाथ एक बार पकड़ा है तो दोस्त है तो वो पकड़ के रखो। परिस्थिति के अनुसार वर्शिप ऑफ द राइजिंग सन ऐसा मत करिए। मैं नागपुर में काम करता स्टूडेंट लीडर था। से में तो ज्ञान योगी हमारे डॉक्टर श्रीकांत जिचकार थे, मेरे मित्र थे, बहुत होशियार थे। तो एक दिन उन्होंने मुझे कहा कि यार तुम नितिन, यू आर ए गुड पर्सन, यू हैव ए गुड पॉलिटिकल फ्यूचर, बट यू आर इन ए रॉन्ग पार्टी, तुम कांग्रेस में आओ। तो मैंने कहा श्रीकांत, मैं कुएं में जान दे दूंगा पर कांग्रेस में नहीं आऊंगा, क्योंकि आई डोंट लाइक द आइडियोलॉजी ऑफ कांग्रेस पार्टी। तो बोले ये तुम्हारी पार्टी को कोई फ्यूचर नहीं है। बोले नहीं तो नहीं है। पुढची महत्त्वाची बातमी। बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे। काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीमध्ये काल याबाबतचा निर्णय घेतला गेलाय, त्यामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे। या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला काढण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरला सुरू होईल। 30 सप्टेंबरला त्याची अंतिम मुदत संपेल। काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम एकमतानं मंजूर करण्यात आलेला आहे। मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर केला जाईल। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुण्याईनं भाजप वाढला, मात्र
सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंनीही राष्ट्रवादीमध्ये यावं असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिलेला आहे. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले गेले. खडसे आणि मुंडे यांच्या पुण्याईनं भाजप वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला गेला. येणारच तरी पैसे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. अरे ह्या भाजप पक्ष वाढलाच या लोकांच्या पुण्याईवर. मग ते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब, किंवा एकनाथराव खडसे साहेब असतील, या लोकांनी हा पक्ष वाढवला. पण ज्या पद्धतीने तिकीट पक्षाचं द्यायचं आणि त्यांच्याच मुलीचा पराभव करायचा, हे सुडाचं राजकारण भाजपने केलं. ते रोहिणी ताईच्या लक्षात आलं. माझ्या पंकजा ताईच्या पण ते लवकर लक्षात आलं पाहिजे. एवढंच आमची विनंती आहे. कारण सांगतो, आता जे 12 आमदारांची यादी आहे, राज्यपाल महोदय लवकर मान्य करते. राज्यपालच भाजपचे, राज्यपाल इतक्या लवकर मान्य करतील भगतसिंग कोश्यारी. पण त्या 12 लोकांच्या यादीमध्ये मला असं समजलं, दुर्दैवानं पंकजा ताईचं नाव नाही. म्हणजे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं. ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते आहे, हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे. आणि आता आमचे प्रश्न हे आहेत, तो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधल्या कार्यक्रमामध्ये एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. आपल्या भाषणादरम्यान उदाहरण देताना त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ कधी हातपाय पाहत नाहीत आणि हातपाय पाहणारे कधी स्त्रीरोग तज्ज्ञ होत नाहीत असं वक्तव्य केलं. त्यामुळे या उदाहरणातनं नेमकं गुलाबराव पाटलांना म्हणायचंय तरी काय असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे. जर 1000 लोकांची उपडी होती, 1000 8 ते 10 2 तासात काढतो. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा. बसले डॉक्टर, जनरल फिजिशियन, ऑर्थोपेडिक, हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही. पण आम्ही तर जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. आम्ही एकटं डोकं असतं. डॉक्टराचं एकच फॅकल्टीचं डोकं असतं. पण आमचं डोकं असं असतं की इतके लोक जे बसले त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो आणि आम्ही त्यांना समज घालून त्यांचं काम करतो. आणि इतके गेल्यानंतर एक नवीन जर कोणी आला तर इतके फ्रेश असतो की पहिला तूच आला. म्हणजे एक प्रकारचं डॅमेज जात आहे, आमची बदनाम जात आहे. म्हणजे तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला म्हणजे तुमच्या घरात पोतळे लोटा आल्या असा एक समज झालाय. मंत्र्याची आणि आमदाराची फार मजा असते. बरोबर आहे राजू मामा? फार मजा असते असं लोकांना वाटते. पण माझं चॅलेंज आहे, सोयी कोणी माणूस असं म्हणत असेल तरी फक्त माझ्याबरोबर किंवा मामाबरोबर 8 दिवस फिरायचं. 9व्या दिवशी जर तो आमच्या गाडीत बसला तर आम्ही आमचं पद सोडून देऊ. भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केले. मोहित कंबोज यांनी ट्विटरवर रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकलाय. विशेष म्हणजे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख गबरू जवान असा केलाय. त्यांनी केलेल्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे. मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया. भेटा भारताच्या जेफ बेझोसला, ज्यानं 2006 मध्ये 21 वर्षाच्या या गबरू जवानानं ग्रीन एकर रिसॉर्ट कंपनीच्या माध्यमातून 200 प्रकारचे विविध प्लास्टिक, हिरा, गोल्ड, बिल्डर, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, दारूपर्यंतचा व्यवसाय करण्याचं स्टार्टअप सुरू केलेलं होतं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विनंती आहे की त्यांचंही नाव रेकॉर्ड करावं.
मोहित कंबोज यांच्या या ट्विटवर किशोरी पेडणेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया. खंडाने या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं एक चांगलं राजकारण किंवा एक धुरंधर राजकारणी कसे असावे हे आपण पाहत आलेले आहे. त्यामुळे रोहित पवार असू दे, अजित पवार दादा असू दे, नाही तर स्वतः पवार साहेब असू दे, किती घेरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाच अशा पद्धतीने प्रत्येकाला टार्गेट करून स्क्रिप्ट प्रमाणे प्रत्येकाला टार्गेट करून वाकवण्याचा प्रयत्न करतायत. तो येता काळ आता ते सगळं दाखवेल. रोहित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आता आक्रमक झालेत. या आरोपांवरनं मिटकरींनी सरनाईक, यशवंत जाधव आणि भावना गवळींवर निशाणा साधलाय. सोमय्या नावाचा एक महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे. प्रताप सरनाईक त्यांना देला घालणार म्हटलं होतं. प्रताप सरनाईक गेले शिंदे गटात 6 साल. यशवंत जाधव 2 तोती ती धजाल मातोच खिल्ला दिली हे म्हटलं त्यांनी. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले, येईल झाले, झोप लागायला. आमची बहीण राखी बांधते तर म्हणते पिळा पिळा टळो बळीचे राज्य येऊ. भावनाताईनं म्हटलं असेल पिळी पिळा टळो. तिथे गेल्या क्लीन झाली. अमोल मिटकरी यांनी ही टीका भाजपच्या नेत्यांवर केलेली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर त्यांनी ही टीका केलेली आहे आणि यासोबतच त्यांनी भावना गवळी, माफ करा, यशवंत जाधव आणि यासोबतच त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालेली आहे. निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याचं. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार यावरनं वादाची नवी ठिणगी पेटली आहे. ज्यांनी हिंदुत्व जपलं तेच दसरा मेळावा घेणार, म्हणजेच शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार, अशी महत्त्वाची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे. तर ठाकरे गट लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी शिंदे गटावर खोटे आरोप करतायत. त्यांना माहिती आहे त्यांच्या मागचा जनप्रवाह नाहीसा झालाय, असा टोला सुद्धा नरेश म्हस्के यांनी लगावलेला आहे. मेळाव्यावरती अधिकार सांगतायत त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असे बोलायला सुद्धा ही मंडळी घाबरत होते. त्यामुळे आता त्यांना कुठला अधिकार आहे तो मेळावा करण्याचा? हा अधिकार आमचा आहे. त्याच्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आम्ही असल्यामुळे तो आमचा आहे. त्यांच्याकडे डबल हॉर्स पॉवरची ताकद आहे. केंद्रातनं आलेल्या स्क्रिप्ट पूर्णच्या पूर्ण तशा पूर्ण करायचे. आपण गावाखेड्यांमध्ये पण पाहिलं, बैलांवर पण लिहिलेलं होतं 50 खोके आणि एकदम ओके. तसे हे सगळे बोलतायत आता बोके. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे मंत्री शंभूराज देसाईंची मात्र अडचण झाली. वेळेत बदल झालेल्या गडबडीमुळे सुरू पत्रकार परिषदेत मंत्री महोदयांचा पारा चढला. क्षुल्लक कारणावरनं त्यांनी स्वीय सहाय्यक आणि एक्साईज अधिकाऱ्याला चांगलंच झापलं. लाईट चालू करायची, तात्पुरती काय व्यवस्था करायची. तुम्ही प्रोटोकॉलचं काम केलं का नाही कधी? अरे हो का नाही? मग घरी जा. मग नवीन आहे तर दुसरं कोण आहे तुझ्या आली नाही तर तू वाचलाच नसतास. मला चालत नाही असं. हे पीए मंडळी या अधिकाऱ्यांना आपली एक्साईजच्या सूचना द्या. असं ढिलापणा चालणार नाही. पुण्यामध्ये चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं उड्डाण पुलाचं काम सुरू आहे. चांदणी चौकातल्या या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होतीये. नागरिकांची ही समस्या लक्षात घेतल्यानंतर परिसरातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिसराचा दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात ज्या रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या सगळ्याचा आढावा घेतलाय.
हे जे काही मधला हा जो ब्रिज आहे तो तोडण्याची आवश्यकता आहे आणि काही जे काही हर्डल आहेत त्यांच्याशी देखील आपले सर्व अधिकाऱ्यांची टीम बोलली आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीतून चांदणी चौकमधल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. हे ब्रिज तोडेपर्यंत तात्पुरतं इथे 100 ट्रॅफिक वार्डन या ठिकाणी तैनात केले जातील उद्यापासून. त्याचबरोबर हेवी ट्रॅफिक जी आहे ही हेवी ट्रॅफिक देखील पीक अवरमध्ये त्याला देखील थोडी रेग्युलेट करण्याचा देखील निर्णय इथे घेतला आहे. गाड्यांसाठी कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेसवेवरती टोल यामध्ये जे मुंबई गोवा हायवेचं जे नॅशनल हायवेचं काम आहे ते देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. आमचे PWD मंत्री रवींद्र चव्हाण ही स्वतः आमदारांसोबत त्यांनी पाहणी केलेली आहे. युद्ध पातळीवर डागडुजीचं काम सुरू आहे. परंतु तोपर्यंत तिकडे वाहतूक कोंडी होते म्हणून वाहनधारक जे आहेत प्रवासी कोकणचे ते चाकरमानी इकडून जातात मुंबई पुणे एक्सप्रेसवरून, तर त्यांना देखील आम्ही टोलमधून सूट दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना देखील गैरसोय त्यांची होणार नाही. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या दरम्यान नवीन सुभेदार इथल्या कार्यक्रमासाठी वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. स्थानिक नेते दीपक कापसे यांनी आदित्य ठाकरे यांना तान्या पोळ्यानिमित्त नागपूरला बोलवलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी लागणारी वीज ही चोरून घेतल्याचं समोर आलेलं आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. महावितरणला याची माहिती मिळताच मंडप डेकोरेशन कंत्राटदार मनोहर बनते याच्यावर कारवाई करत 8,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. कर्नाटकमधल्या शालेय पाठ्यपुस्तकातील वीर सावरकरांवरच्या धड्यामुळे आता एक नवा वाद सुरू झालाय. वीर सावरकर सेल्युलर जेलमध्ये जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा ते बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे असं या शालेय पाठ्यपुस्तकातल्या एका परिच्छेदात म्हटलं गेलंय. या पाठ्यपुस्तकातल्या अतिशयोक्तीचीच चर्चा आता सोशल मीडियावर सुद्धा सुरू झालेली आहे. दरम्यान शिक्षण विभागानं इयत्ता 8वीच्या या पाठ्यपुस्तकातील हा धडा बदललाय. रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीनं हा धडा कानडी भाषेच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेला होता. नंतर ही समिती बरखास्त करण्यात आलेली होती. कर्नाटकमधल्या शिवमोगा इथं गेल्याच आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटानं आक्षेप घेतल्यानंतर 2 गटात संघर्ष झालेला होता. त्यानंतर आता हा एक नवा वाद समोर आलेला आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया. गुजरातला बदनाम करून राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीला रोखण्यासाठी कट कारस्थानं रचली गेली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुजरातनं प्रगतीपथावर वाटचाल केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. भुजमधल्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्यांची पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. मोदींच्या हस्ते भुज इथं 4,400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या विविध योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या वर्षाअखेरीस गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलंय. प्राकृतिक आपदा से गुजरात निपट ही रहा था कि साजिशों का दौर शुरू हो गया. देश और दुनिया में गुजरात को बदनाम करने के लिए, यहां निवेश को रोकने के लिए एक के बाद एक साजिशें की गई. ऐसी स्थिति में भी एक तरफ गुजरात देश में डिजास्टर मैनेजमेंट एक्ट बनाने वाला पहला राज्य बना. हर साजिश को पीछे छोड़ते हुए गुजरात ने नई औद्योगिक नीति लाकर गुजरात में औद्योगिक विकास की नई राह चुनी थी. यंदा दिवाळीमध्ये चिवडा महागणार आहे, कारण कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोह्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तर किलो मागे 2 ते 3 रुपयांची ही वाढ झालेली आहे. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. पातळ पोहे, दगडी पोहे हे चिवडा तयार करण्यासाठी वापरले जातात. साध्या पोह्यांचा वापर नाश्त्यासाठी केला जातो, त्याला
वर्षभर खरं तर मागणी असते. अमूल आणि मदर डेअरीनं दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईमध्ये आता 1 सप्टेंबरपासून सुटं दूध तब्बल 7 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना 1 लिटर दुधासाठी आता अंदाजे 80 रुपये मोजावे लागतील. चाऱ्याचे दर दुप्पट झालेत. तूर हरभऱ्याच्या किमती सुद्धा 15 ते 25% वाढल्या आहेत. त्यामुळे सुट्या दुधामध्ये दरवाढ केल्याचं दूध संघाकडून सांगितलं गेलंय. ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून पुढील वर्षी 23 फेब्रुवारीपर्यंत लागू असेल. साध्या लोकल बंद करून वातानुकूलित गाड्या सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला प्रवाशांनी कडाडून विरोध केलाय. आगामी काळात या मुद्द्यावर मोठं आंदोलन उभं राहील असा इशारा कळवा इथं झालेल्या प्रवाशांच्या बैठकीत देण्यात आलाय. एसी लोकल गाड्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यासारख्या रेल्वे स्टेशन्समध्ये आंदोलन झालं. 8-10 वातानुकूलित लोकल गाड्या बंद करून हा प्रश्न मिटलाय असा समज प्रशासनानं करून घेऊ नये. साधी लोकल देत नसाल तर रेल्वे रुळांवरनं चालत जाऊ असा इशारा सुद्धा या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे. राज्यातल्या वन विभागाच्या अखत्यारीत असलेली जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे. यासंबंधी प्रस्ताव राज्य सरकारनं पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेला होता. त्यामुळे आता प्रकल्पातील मोठे अडथळे दूर झाल्याचं सूत्रांकडनं समजतंय. वनजमीन अद्याप नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात 94.37% भूसंपादन झालेलं असलं तरीही प्रत्यक्षात रेल्वे कॉर्पोरेशनच्या ताब्यात 42% जमीन आलेली आहे. वनजमीन मिळाल्यास त्याचं प्रमाण एकूण 63.44% पोहोचेल. प्रकल्पासाठी 236.85 एकर वनजमिनीचा वापर होणार आहे. दरम्यान राज्यामध्ये एकूण 94% भूसंपादन झालेलं आहे. देशासह संपूर्ण जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक आज भाविकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान कोरोना निर्बंध असल्यानं लालबागच्या राजाच्या दर्शनाचं एकंदरीतच हे दर्शन घेतलं गेलेलं नव्हतं. हजारो लाखो भाविक याची वाट बघत होते. मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येतोय. लालबागच्या राजाचं यंदाचं 89वं वर्ष आहे. लालबागच्या राजाची पहिली झलक लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर आणि यूट्यूबवर ऑनलाईन पाहता येऊ शकणार आहे. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेसना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा देखील यावेळेला उपस्थित होते. मिंट कॉलनी परळ इथून 7 गाड्यांचा ताफा कोकणात सोडण्यात आलेला आहे. पक्षाच्या वतीनं मुंबईतनं 300 बसेस या साखरमान्यांकरता कोकणात जाण्याकरता आम्ही सोडलेल्या आहेत. त्यासोबत आज मोदी एक्सप्रेस देखील गेलेली आहे. गणेशोत्सव कोकणवासियांकरता आणि प्रत्येक मराठी माणसाकरता एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. आणि कोकणातला माणूस जो मुंबईमध्ये आहे तो मिळेल त्या साधनाने पडेल त्या परिस्थितीमध्ये कोकणात जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचं जीवन सुखकर व्हावं म्हणून भारतीय जनता पक्षाने हा प्रयत्न केला. गणेशोत्सवाला आता केवळ 1 दिवस शिल्लक आहे. लाखोंच्या संख्येनं चाकरमानी हे कोकणासह रत्नागिरीत दाखल होत आहेत. कोरोनाच्या 2 वर्षाच्या संकटानंतर यावर्षी सरकारनं सगळे निर्बंध शिथिल केलेत. कोकण रेल्वे मार्गावरील सगळ्या ट्रेन्स या पूर्णपणे भरलेल्या असून एसटी बस सुद्धा आता फुल झालेल्या आहेत. बरं वाटतं आणि खूप मजा पण येते. गणपतीला दरवर्षी तर आम्ही येतच असतो तसं तर, पण ह्या वर्षी येताना खूप आनंद झाला. कारण 2 वर्षानंतर हा आनंद घ्यायला मिळतो आम्हाला. गणपतीला आनंद म्हणजे आता घरोघरी गणपती येणार, सर्व आनंदात राहणार, हसणार, नाचणार. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.
कारवाईच्या निषेधार्थ खामगावात बंद पुकारण्यात आलाय. पोळ्याच्या दिवशी 2 गट